अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाचा पुन्हा जोर पाहायला मिळत आहे. तर कालपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरण क्षेत्रातून पाणी सोडण्यात आले. जवळपास सर्वच धरण हे 100% भरले आहेत. तर खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुठा नदीचे पात्र हे दुथडी भरून वाहत आहे. नदीकडच्या भागात असलेल्या घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. तर खडकवासला धरणातून काल मुठा नदीपात्रात 35,310 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे सिंहगड रोड विठ्ठलनगर भागात पाणी शिरायला सुरुवात झाली. विसर्ग कमी असल्याने कुठलाही धोका नाही. तसे डेक्कन परिसरातील पुलाची वाडी भागात देखील घरात पाणी शिरले, परंतु कुठलेही नुकसान यामध्ये झाले नाहीये. तर भिडे पूल देखील पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तर राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर पुढील काही दिवस मान्सूनचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा अलर्ट देखील दिलाय. त्यामुळे जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहून आपली काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाच्या वतीने केले जात आहे. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.